अहिल्यानगर येथील धीरज परदेशी मृत्यूच्या धक्कादायक घटनेचे पडसाद जामखेड शहरात उमटले असून घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड शहरात कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले होते। या बंदला शहरातील व्यापारी, दुकानदार तसेच नागरिकांनी बंदला प्रतिसाद देत आपले व्यवहार बंद ठेवले होते। या घटनेचा सकल हिंदू समाज जामखेडच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला असून या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, सर्व आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी, तसेच तपास जलदगती पूर्ण करून दोषींवर फाशीची शिक्षा होईल अशी कठोर कायदेशीर कारवाईसाठी आवश्यक पुरावे संकलित करावे, अशा मागण्या जामखेडचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात सकल हिंदू समाज जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आला आहे। छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। धीरज परदेशी अमर रे, अमर रे, साखरपाड्यावर धीरज परदेशी अमर रे। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आणि त्यांच्या घरावर सरकारने प्रथमतः बुलडोजर चाललं पाहिजे, जेणेकरून महाराष्ट्रात परत अशी घटना घडणार नाहीये। ही आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याला एकदम काळीमा फासणारी घटना घडली आहे। फक्त गंध लावला म्हणून त्यांनी जर एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला जर जीवे मारण्यापती मारू शकतात, म्हणजे देशामध्ये काही घडू शकतं। या घटनेचा मी राष्ट्रीय समाज पक्ष आणि स्वतः विकास महाचा राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष म्हणून या घटनेचा मी जाहीर निषेध करतो। आपल्या जामखेड तालुक्याच्या सकल हिंदू समाजाच्या वतीने काल 2-3 दिवसापूर्वी आपल्या अहिल्यानगरमध्ये जी दुर्दैवी घटना झालेली आहे, धीरज परदेशी हा महानगरपालिकेचा एक तरुण युवक आपल्या कर्तव्य बजावत असताना तो कंत्राटी कामगार होते। त्या ठिकाणी त्या मुकुंदनगर भागामध्ये आपली सेवा देण्याकरिता गेले होते, परंतु त्यांच्या कपाळावर गंध लावलेला होता आणि तिथल्या ज्या जिहादी वृत्तीच्या ज्या लोकांनी त्याच्यावर हल्ला केला। आणि तुम्ही जर ती व्हिडिओ जर बघितला असेल, त्यांच्या शरीरावर इतके तलवारीने वार केले होते, त्यांना एवढी मारहाण केली होती की शेवटी आपला हा एक हिंदू बांधव या जिहाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। सर्व जामखेड तालुक्याच्या वतीने तसेच सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आज जामखेड बंदची हाक दिलेली आहे। संपूर्ण जामखेड शहरामध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद या बंदला मिळालेला आहे। खरं पाहायला गेलं तर याच्यामध्ये धीरज भैयाची काही चूक नसताना देखील हा त्याच्यावर हल्ला करण्यात आलाय। का तर तो एक हिंदू तरुण आहे। तुम्ही जर परिस्थिती बघितली, आज समाजामध्ये वेगवेगळ्या घटना होत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जिहाद चालू आहेत, लँड जिहाद चालू आहे। बऱ्याच ठिकाणी बघायला गेलं तर गोवंशाची कत्तल केली जाते, हे जाणीवपूर्वक होते आणि प्रत्येक ठिकाणी आज आपल्या हिंदू बांधवांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम या ठिकाणी होताना दिसतंय। सर्व जामखेड तालुक्यातील हिंदू बांधवांच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन देऊन सरकारला ही मागणी करण्यात येते, ज्याप्रमाणे खेड शिवापूरमध्ये तो जो कांबळे नावाचा जो नराधम होता, त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये 3 महिन्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली, त्याचप्रमाणे या आपल्या हिंदू बांधवाकरिता देखील फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवली जावी आणि त्या आपल्या हिंदू बांधवाला न्याय दिला जावा आणि आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत सरकारने त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणी सर्व जामखेड तालुक्याच्या हिंदू बांधवांच्या वतीने आज करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या जामखेड तालुक्याच्या सर्व हिंदू बांधवांच्या वतीने धीरज भाई याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो। भारत माता की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी आपले बंधू धीरज परदेशी यांचा
जो या ठिकाणी ही झालेला आहे, फार त्यांच्यावर घातपात करण्यात आलेला आहे, याचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. या ठिकाणी हिंदूंवरील अत्याचार हे कधी संपणार आहे का नाही संपणार आहे, हा माझा सवाल आहे. आणि ह्याच्या अगोदर पण दिल्लीमधली घटना तुम्ही बघितली असाल माझा साहेब, ते आपल्या नुसतं होळीवरून त्यांनी गुब्बारा टाकलं होतं, गुब्बारा टाकण्यावरून भारतीय तरुण कुमारचा जीव मारून टाकण्यात आला होता. या ठिकाणी माझी एकच मागणी आहे, या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील आणि पोलीस प्रशासन असेल, यांना मी एकच मागणी करणार की आता ही लय झालंय, कायद्याने आपण चालतोय ना, कायद्याने ह्यांना धाकच बसाना कसलाच, एकदा योगी पॅटर्न आणा आणि ह्यांचं फाशी किंवा एन्काउंटर झाल्याशिवाय या ठिकाणी हिंदू धर्म या ठिकाणी शांत बसणार नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. जय श्रीराम. धीरज परदेशी हा मुकुंदनगरमध्ये एक महानगरपालिकेच्या कामासाठी गेलेले असताना तर त्याच्यावर जो जीवघेणा हल्ला झालेला आहे, जो जिहाद्यांनी जो हल्ला केलेला आहे, बॅड हल्ला, त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्याच्यासाठी नगर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटत आहे आणि ते आज पूर्णपणे जामखेडवाल्यांनी व्यापारपेठ पूर्ण बंद ठेवली आहे. तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी किंवा ज्यांनी काही असा हल्ला केला आहे त्यांना फास्ट कोर्टामध्ये त्यांचं हे चालवण्यासाठी केस चालून घेऊन त्यांना न्याय मिळवून द्यावा धीरज परदेशींना. तर त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी अशी आमची नम्र आहे. आम्ही जामखेड बंदला आव्हान दिलं तर इथली व्यापारी वर्गांनी त्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो. अमर रहे, अमर रहे धीरज परदेशी अमर रहे. अमर रहे, अमर रहे. धीरज परदेशी अमर रहे.